आज आपण सगळे इथे महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई ठाणे विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे याच्या 35व्या एक दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण अधिवेशनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. राजा शिवाजी विद्यासंकुल हिंदू कॉलनी दादर. हिंदू कॉलनीमध्ये महाराष्ट्रातली एक अतिशय महत्त्वाची सुसंस्कृत कमी फी घेणारी संस्था म्हणून त्यांची तरी ओळख आहे आणि ती त्यांनी जपलेली आहे अनेक वर्ष. ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 71 साली मुंबईला आलो आणि घर घेत असताना अशाच ठिकाणी घर घ्यावूया जिथे चांगली शाळा असेल. तेव्हा पहिला एरिया माझ्या आईवडिलांनी पाहिला होता तो म्हणजे दादर. आणि ह्या दादरमध्ये महाराष्ट्रामधला मराठी भाषा, मराठी माणूस आणि सुसंस्कृत शाळा, मग माध्यम कुठलंही असू दे, त्याची स्थापना त्या काळात ह्या सगळ्यांनी केली, ती जपली. आणि जे अचलाताईंनी उल्लेख केला की किंग जॉर्ज शाळेमध्ये मुलं शिकतात, याचा अर्थ ती हुशारच आहे असा एक समज त्या काळापासून आहे आणि तो 5 दशकं टिकून राहिला आहे. ही खरंच सगळ्या संस्था चालकांची आणि सगळ्यांची खूप अभिमानाची गोष्ट आहे. ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलं असे पद्मश्री डॉक्टर जाहीर काझी, अतिशय उत्तम काम, कधी कठे गाजावाजा नाही त्याचा, आणि अतिशय उत्तम काम त्यांची संस्था करते. डॉक्टर हिरानंदानीजी ज्यांचं भाषण आपण ऐकलं. जयदीप मिराशींचे आणि आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्ष, त्यांच्या वडील आणि आदरणीय पवारसाहेब यांनी एकत्र खूप वर्ष काम केलं. आता ते इंग्लिश माध्यमात आहेत, प्रायव्हेट शाळा चालवतात, हा भाग वेगळा. पण ही गोष्ट खरी आहे की हिलस्प्रिंग नावाची जी संस्था आहे त्याचे विषय आणि आपले विषय थोडेसे वेगळे आहेत, कारण का ती इंटरनॅशनल शाळा आहे आणि आपल्या लोकल शाळा आहेत. त्याच्यामुळे आपले प्रश्न, आपले विषय हे खूप वेगळे आहेत, कारण का त्यांची ॲडमिशनची पद्धत ही आपल्या शाळांपेक्षा खूप वेगळी आहे. शेवटी शिक्षणच असतं, पण इंटरनॅशनल बॅकलॉरिएट आणि ICC, CBSE, SSCची मुलं, हा गॅप खूप वेगळा असतो. त्याची कंपॅरिझनच आपण करू शकत नाही. माझं स्वतःचं फॉरेन बोर्ड्सवर माझी फार टोकाची मतं आहेत त्याच्यावर, कारण का माझी मुलं, मी स्वतः SSCत गेले, माझी मुलं ICSE आणि CBSEमध्ये शिकली आणि मी भारताच्या बोर्ड्सवर माझा प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे, कारण ती शून्यातून येतात आणि हीच मुलं परदेशात जाऊन मोठ्या शाळा आणि संस्थांमध्ये शिकतात. शिक्षणाची पद्धत प्रत्येक पालकाची असते आणि आपल्या समाजामध्ये आता एक नवीन पालकांमध्ये एक वेगळा विचार आहे. त्यांना वाटतं की हे फॉरेन बोर्ड्स हे जास्त आपल्या बोर्डांपेक्षा चांगले आहेत, असं पालकांचं इट्स डिमांड ड्रिव्हन प्रोग्राम झाला आहे तो. त्याच्यामुळे अतिशय उत्तम शाळा ते. आणि मला वाटतं हिलस्प्रिंग्सचा एक आणि एक ग्रुप आहे ना कोणीतरी, त्या बेन कोण आहे? नाही, आणि त्या गुजराती बाई आहेत ना त्या, अच्छा, ते सगळे मिळून ही उच्च शाळा चालतात. तर ते एक मॉडेल वेगळं आहे, ते एक वेगळा प्रकार आहे. आणि आपले प्रश्न खूप वेगळे आहेत. त्यांना नाही मागावं लागत सरकारकडे की आम्हाला एक महिला पिऊन पाहिजेच, कारण असं आहे. त्याच्यामुळे आपली खूप वेगळ्या पद्धतीने आपण सगळे काम करतो. पण त्यांचं खूप उच्चभ्रू माणसांसाठी महाराष्ट्रात उत्तम मराठी माणसांनी सुरू केलेली शाळा म्हणजे हिलस्प्रिंग्स आहे. त्याच्यासाठी आपण त्यांचं कौतुक नक्की करूया. त्यानंतर श्री म्हात्रे, श्री कपिल पाटील, ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष या लढ्यामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अचलाताई, सतीश नाईक, अशोक थोरात, रावसाहेब पाटील, डॉक्टर ॲडव्होकेट गव्हाणे, फडणवीस रवींद्रजी, जागृती धर्माधिकारी, डॉक्टर विनय राऊत, सदानंद रावराणे, राजेंद्र प्रधान, राजेंद्र बोराडे, शशांक म्हात्रे, अशोक बेलसरे, श्री कोरडे, मिलिंद पळाल, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. शिक्षण हा विषय खूप माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आहे, कारण का समता तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला त्याच्यातून येत नाही. समता ही फक्त शिक्षणातून येते. अशा महाराष्ट्राच्या संस्कृती मी वाढलेले आहे. तुमचं आडनाव काय आहे हे कोणी विचारत नाही, पण तुमची डिग्री कुठली आहे ती एकदा कपाळाला छाप लागली की मग स्काय इज द लिमिट. म्हणजे ते तुमच्यावर आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्याच्यामुळे उच्च दर्जा, आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये समाजातला कुठलाही घटक असला तरी प्रत्येकाला असं वाटतं, ज्याला ॲस्पिरेशनल इंडिया आपण म्हणतो, की आपलं मूल हे उच्चभ्रू असावं, चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं. जेवढं प्रेम त्यांनी मराठीवर केलं तेवढंच त्यांनी मावशी म्हणून हिंदी आणि इंग्रजीवरही करावं.
आणि मराठी भाषा किंवा आपली मातृभाषा ही अर्थातच आलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आज जग जग एक काळ असा होता, आपल्याला सगळेच सांगायचे सायंटिफिक टेम्परनी, की जग हे गोल आहे. हे अर्थातच गोल आहे, पण इंग्रजीमध्ये एक म्हणे, द वर्ल्ड हॅज बिकम फ्लॅट नाव. याचं कारण असं, शिक्षण, तंत्रज्ञान. आता बाबा दा भुसे हे आता मोबाईलवरनं आपल्याला त्यांनी संदेश दिला. म्हणजे गाडीतूनच चालले होते, असंही नाही की कुठे काय मोठा सेटअप केला. आणि अचलाताई आता मला म्हणत होत्या की तंत्रज्ञानाने आपलं किती आयुष्य बदललं, की एका मोबाईलमुळे किती गोष्टी आपल्या आयुष्यात सोपं झालेल्या आहेत. मी अचलाताईंना वयाने मोठ्या असल्यामुळे तेव्हा काही बोलले नाही, पण अतिशय प्रांजळपणे मी अचलाताई एक गोष्ट कबूल करते, की मला कधी कधी वाटतं तंत्रज्ञान इज द बिगेस्ट डिसरप्शन इन आवर लाईफ्स. म्हणजे मला कधी कधी वाटतं की हे चांगलं आहे, काळाबद्दल बदललंच पाहिजे, पण नवीन पिढीकडे बघताना मला काळजी वाटते. किंवा मगाशी ज्या ताई आपल्याबद्दल सगळ्यांबद्दल बरंच खूप चांगलं बोलत होत्या, माझ्याबद्दल मी सांगते, त्यांनी माझ्याबद्दल जे बोलले त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, हे मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते. कारण का माझ्या बुद्धिमत्तेवर वगैरे त्यांनी इतकं काय काय सांगितलं त्याच्यात काही तथ्य नाही आहे. कारण का माझे मार्क तुम्ही जर पाहिले असते तर कदाचित तुम्ही मला संस्थेली इथे भाषण करायलाच बोलवलं नसतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो. मी माझं उदाहरण अनेक वेळा देते किंवा माझ्या मुलांचं मी देते. दुसऱ्याबद्दल बोलल्यापेक्षा आपल्याबद्दल बोललेलं जास्त योग्य असतं मला वाटतं, एक उदाहरण आणि अनुभव म्हणून. मी काय फार शाळेमध्ये कधीच अभ्यास केला नाही, मला ड्राईव्हही नव्हतं कधी. म्हणजे मार्क मिळाले नाहीत असं नाही, कधी गरजही वाटली नाही. आणि त्या काळात माझ्या पिढीमध्ये फार कुणाला काही आम्ही कोणी शेक्सपियर नसल्यामुळे आम्हाला काही इंग्रजीमध्ये 100 मार्क मिळालेले कधीच नाही. आणि मला विचाराल तर माझा इंग्रजी भाषेत 100 किंवा कुठल्याही भाषेमध्ये 100 जेव्हा मार्क मिळतात ना, तेव्हा मला त्या मुला किंवा मुलीच्या बुद्धिमत्तेमध्ये चिंता वाटत नाही, मला त्या सिस्टमची काळजी वाटते. कारण का शेक्सपियरनाही तेवढे मार्क कदाचित मिळाले नसतील, कदाचित. कारण का ती भाषा आहे, ते गणित नाही आहे, ती भाषा आहे. त्याच्यामुळे आजच्या सगळ्या मार्किंग सिस्टममध्ये ज्या पद्धतीने मुलांना मार्क मिळतात, ही मला काळजी वाटते त्या यंत्रणेची. कारण का रोड लर्निंग घोकून तुम्ही करता. आणि शिक्षकांनाही मला अनेक वेळा कौतुकी वाटतं, कारण का त्यांचा सगळा परफॉर्मन्स त्या मुलांना किती मार्क पडलेत ना त्याच्यावरच असतो. मी 2 मुलांची आई आहे. माझी दोन्ही मुलांची पर्सनॅलिटी पूर्णपणे कॉन्ट्रास्ट आहे. माझ्या मुलीला इकॉनॉमिक्स आणि गणितात 2 मार्क 100पैकी कमी पडले तर ती घरी रडत यायची की 2 मार्क कुठे गेले. आणि त्याच आई वडिलांनी जन्म दिलेल्या मुलाला 100पैकी 35 मिळाले, गंगेत गोडं नाहीलं, पोरग पास झालं, ह्याच्यातच आम्ही खुश असायचो. ही 2 माझीच मुलं आहेत. पण त्याचा आणखीन एक कॉन्ट्रास्ट असा आहे की माझ्या मुलीला भाषे म्हणली की पोटात त्रास येतो. आता भाषेचा पेपर, बापरे केवढं अडचण. आणि माझा मुलगा इंग्रजी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रकानेच्या रकाने लिहू शकतो आणि त्याचा प्रत्येक एसे हा त्याच्या शाळेच्या पुस्तकात आलेला आहे. आता दिस इज अ कॉन्ट्रास्ट. म्हणजे एकाच आई वडिलांनी जन्माला दिली 2 मुलं, त्यांची म्हणजे आता तुम्ही म्हणाल ट्रेडिशनली माझी मुलगी इकॉनॉमिस्ट आहे, माझा मुलगा हिस्ट्री करतो. आता तुम्ही म्हणाल म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीमध्ये मुलींनी हिस्ट्री करायला पाहिजे आणि मुलांनी इकॉनॉमी, पण माझ्याकडे गणित उलट आहे. पण ह्या गोष्टी काळाबरोबर बदल होणार आहे. आणि हे मी माझं का उदाहरण देते, कारण का मला शिक्षकांचं कौतुक वाटतं की मी एक आई असून 2 मुलं वाढवताना मला गणित आणि भाषेमध्ये एवढं अंतर होतं. तुमच्या एका वर्गामध्ये 40 ते 80 मुलं शिकतात, त्यांच्या पर्सनॅलिटीज असतात, त्यांची इंटरेस्ट असते. मी बुद्धिमत्ता म्हणणार नाही, कारण का प्रत्येक मुलं हे बुद्धिमत्ता असतेच, प्रत्येक मुलाला त्याचा ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट वेगळा असतो. आणि तेवढी मान्य करायची कपॅसिटी प्रत्येक आईवडिलांमध्ये असते का नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण का मी खूप ब्रँड कॉन्शियस आहे. माझ्या मुलींनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जायचं ह्याच्यासाठी मी खटाटोप करून तिचा अभ्यास रोड करून ती LSEला गेली आणि डबल मेजर इकॉनॉमिक्समध्ये तिने केलं. पण तो ब्रँडची ही माझी अपेक्षा होती, माझ्या मुलीची होती का नाही आता मी जेव्हा विचारून पाहते कदाचित नसेली. पण मी एक कॉम्पिटिटिव्ह आई आहे. माझे आई वडील तसे नव्हते, ती पिढी तशी नव्हती. पास झाली, चला पुढे झालं, करिअर झालं, कामाला लागलं. पण आजची पिढी ही वेगळी आहे. आणि हे मी का तुम्हाला माझं उदाहरण देते, कारण हे आता ग्रामीण भागात पण जायला लागले. प्रत्येकाला असं वाटतं तुम्ही जिथे आज शिकवता आणि तुम्ही शिकवत असताना एवढे ज्या पालकांना एवढं एक्सपोजर नसतं पण ॲस्पिरेशन आहे, अशा पालक तुमच्याकडे येतात. तिथे कोण कोच करणारा नसतो,
कोण गाईड करणारा नसतो, तुम्ही ऑल इन वन आहात सगळे. आणि संस्था चालकांवर तर आज म्हणजे शिक्षक पण सरकारच ठरवणार. म्हणजे त्या पवित्र पोर्टलमध्ये मी अनेक वेळा सरकारला सांगितलंय, फ्लेक्सिबिलिटी ठेवा, आम्हाला पोर्टलचा विरोध नाही, त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी ठेवा, एवढीच आमची मागणी आहे. पण तीही सरकार दरबारी कोणी ऐकायला तयार नाही, आपलं दुर्दैव. कारण शिक्षण हा विषय हा खरंच सरकारने कितपत चालवावा किंवा मंत्र्यांनी किंवा एखाद्या सेक्रेटरीनी किती चालवावा हा एक वेगळा विषय. आणि त्याच्यात ऑटॉनॉमी ही शिक्षण संस्थेलाही असली पाहिजे आणि त्या मुलाला किंवा मुलीला जी विद्यार्थी आहे त्यालाही ऑटॉनॉमी असली पाहिजे असं मला वाटतं. कारण का अमेरिकेच्या शिक्षणाबद्दल एवढं सगळ्यांचं अट्रॅक्शन आहे, का नाही मग ते आपल्या भारतात? आजही 10वीची परीक्षा म्हणजे आता बीडची जी घटना झाली त्या कुटुंबातली मुलगी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तिची आता 12वीची परीक्षा झाली. मी काल तिच्याशी बोलले फोनवर आणि म्हटलं आता चला 12वीची परीक्षा झाली, आता पुढे काय करणार? म्हणली ताई मी लातूरला चालले. म्हणलं लातूरला काय तुझं आता? ती म्हणली नीटच्या परीक्षेची तयारी. म्हटलं आत्ता जेमतेम ती नाही निघाली 12वीच्या तर नीटची परीक्षा झाली नाही तर आणि किती त्या प्रत्येक एंट्रन्स एक्झाम. म्हणजे आता सिम्बायसिसला ॲडमिशनला फोन केला, पहिला प्रश्न मला विचारतात, सिम्बायसिसची एंट्रन्स एक्झाम दिली आहे का? म्हणलं माहिती नाही बाबा. म्हणजे एका मुलानी किंवा मुलीनी 12वी झाल्यानंतर किती परीक्षांना एंट्रन्स द्यायचे? हे खूप गंभीर विषय आहेत. आणि मला असं वाटतं की आपण 2 भागांमध्ये आपल्या सगळ्या ह्या टीमनी काम केलं पाहिजे. एक म्हणजे आपले प्रश्न, म्हणजे आता आपल्याकडे जी घटना आता मुंबईमध्ये झाली मध्ये शाळेमध्ये, ती घटना बदलापूरची झाली, त्याच्यामध्ये मग आपल्याला आपल्या संस्थांमध्ये एक महिला कार्यरत असावी का ह्या मॅनेजमेंटसाठी, जी लहान मुलींवर लक्ष ठेवेल. ही एक मागणी मला वाटतं केली. एकीकडे तुम्ही म्हणता आम्ही महिलांना 50% आम्हाला संधी द्यायची, हाताला काम द्यायचं. मग अशी स्किलिंगवर एवढं छान भाषण हिरानंदाजींनी केलं, तर का नाही महाराष्ट्र सरकारला खरंच सुरक्षितता आणायची असेल, अवेअरनेस आणायचा असेल, तर का नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये एक महिला एवढ्याच कामासाठी आपण तिने मदत करावी की प्रत्येक मुलीसाठी आणि मुलासाठी हा जो ग्रे एरिया आहे याच्यासाठी का नाही? काउन्सिलर नको आहे आपल्याला एक ती मावशी पाहिजे, ज्या मावशीकडे आपण जाऊ शकतो, हक्काने आपलं मन मोकळं करू शकतो. आणि त्या मावशीचं एक बारीक लक्ष असलं पाहिजे. आपण जिथे राहतो त्या बिल्डिंगमध्ये, चाळीमध्ये, सोसायटीमध्ये अशा मावशी असतात, ती काम नाही करत पण तिचं बारीक लक्ष असतं. ती संध्याकाळी येते आणि एक धाक असतो प्रत्येकाला त्या व्यक्तीचा. ती रागवेल म्हणून धाक नसतो, तो प्रेमाचा धाक असतो. किती प्रश्न विचारते, काय रे उशिरा का आला तू? ती काय त्याची सख्खी मावशी नसते, पण ती बिल्डिंगची मावशी असते. पण ते एक आदरार्थक उभी किंवा ती कमी झोप असल्यामुळे कदाचित पहाटे लवकर उठते. हा लवकर कुठे गेला सकाळी आज? मग ती दुसऱ्याची विचारते, काय रे तू लवकर गेला? तिची आई नाही विचारते, पण ही गाव मावशी विचारते. तर तसाच एखादा छान कॉन्सेप्ट आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपण एक मावशीचा का नाही करत? आणि महाराष्ट्र सरकारने ती काळजी घ्यावी, कारण समाज बदलत चाललाय. म्हणजे मी सगळं सरकारवर टाकणार नाही. मी जरी विरोधात असले तरी कुठलंही सरकार असं म्हणत नाही की हो बलात्कार आम्हाला मान्य. एखादा मंत्री असंवेदनशील बोलतो, पण मी त्याच्यावर का बोलणार नाही? कारण का त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की सरकारमधल्या मंत्र्यांनी अशा विषयी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पहिल्यांदाच मंत्री झालेत, त्याच्यामुळे उसको फर्स्ट टाइम माफ आहे. पण पुढच्या वेळीच मला खरंच आहे, माननीय मुख्यमंत्री म्हणले गोष्ट खरी आहे की काही विषयांबद्दल आम्ही विरोधक असलो तरी आम्हीही संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे. कुठलंही सरकार म्हणत नाही की आम्हाला बलात्कार मान्य, शक्यच नाही. त्याच्यामुळे बलात्काराच्या बाबतीत विरोधात असलो तरी आम्ही संवेदनशीलताच दाखवली पाहिजे. त्याच्यामुळे हा विचार मग शिक्षणामध्ये मुलांची सुरक्षितता असेल, आपल्या पगारांचा विषय असेल, आपल्या अनुदानांचा विषय, तर एक आपला ग्रुप असेल जो ह्या अनुदान आणि ह्याच्यातच काम करेल, आणि दुसरा ग्रुप असेल जो शिक्षणामध्ये काय मोठे चांगले बदल आपण केले पाहिजेत ह्याच्यासाठीही भेटलं पाहिजे. तिथे काय समज झालाय की आपण आलो की त्यांना वाटतं आता तर आपली म्हणा कायम विना अनुदान शब्द काढला, आता विनादान मांडून द्या, म्हणजे ही आली आहे ती लढायलाच आली आहे, त्यांना बाकी काय करायचं नाही. पण एक गोष्ट महाराष्ट्र सरकारला मी अतिशय विनम्रपणे सांगू इच्छिते की ह्या संस्था जर नसता तर महाराष्ट्रातली खरंच मुलं शिकली असती का? हा प्रश्न महाराष्ट्राने स्वतःला विचारला. आणि मी असं म्हणत नाही की सरकार करू, हे बघा जे सरकार करू शकतं ना आपण कधीच सगळे मिळून करू शकत नाही, हे मान्य करतो ना, ते सरकार आहे म्हणून तर ते सरकार आहे, नाही तर आपल्या सरकारमध्ये काय अंतर आहे?
सरकार ती नैतिक जबाबदारी आहे, ती संविधानात आपला अधिकार येतो. पण जरी संविधानात तो अधिकार असला तरी सरकारला मदत करण्याचं खूप मोठं काम तुम्ही काढलेल्या सगळ्या संस्थांनी केलं आणि उत्तम शिक्षण तुम्ही त्याच्यात देताय. म्हणून पुन्हा त्या समतेच्या भूमिकेत मी जाते की समता ही फक्त शिक्षणातूनच येते आणि हे अतिशय उत्तम शिक्षणाचं काम तुम्ही सगळे करताय. आणि अशा चर्चासत्रातून जर संध्याकाळी तुम्ही एक व्हाईट पेपर किंवा एक मागण्यांचं काढू शकला ज्या तुम्ही मला दिलेल्या आहेत, पण पुढच्या 2 ग्रुप्समधल्या मागण्या की एक शिक्षणाचं पुढे काय होणार. आणि मगाशी त्या ताई म्हणाल्या की त्यांनी आपली बरीचशी माहिती त्यांनी गुगलवरनं वगैरे काढली. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की AI आहे, आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता ही चांगली गोष्ट आहे. आज ना उद्या आपल्याला सगळ्यांनाच वापरायला लागणार आहे. पण त्याच्यातलं सगळंच खरं असतं. हा जर कोणाचा भ्रम असेल त्याचा भ्रमनिरास आजच झाला असेल तुमच्या सगळ्यांचा. कारण का सगळ्यांचीच माहिती चुकीची निघाली, माझी एकटीची नाही, एखादी होऊ शकते. आणि ChatGPT, मी स्वतः ChatGPT आणि गुगल बरंच वापरते. पण मला ChatGPTची एवढ्यासाठीच भीती वाटते की मग माझी बुद्धिमत्ता मी वापरायचं बंदच करेन. माझा मेंटल अनालिसिस कधी मी करणार आणि मी का विश्वास ठेवू सगळा त्याच्यावर. ChatGPTमध्ये माझी डिग्री ही पुणे युनिव्हर्सिटी आहे, मी पुणे युनिव्हर्सिटीची नाही आहे, मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये शिकली. बेसिक माहितीच माझी चुकीची आहे. त्यामुळे सगळं त्याच्यात आहे हे बरोबर आहे, ह्या भ्रमात राहू नका. आणि मला काळजी शिक्षकांची वाटते की आजकाल शिक्षक त्यांचे सगळे जे मॉड्यूल्स आहेत हे ChatGPT कडून करायला लागले आहेत. मुलं आज ChatGPTमधून प्रेझेंटेशन्स करायला लागले. ही एखादी चांगली ही गोष्ट आहे आणि वाईट ही गोष्ट आहे. आणि मला काळजी अशी वाटते की एक 10-20 वर्षात एवढं जर तंत्रज्ञान बदलत राहिलं तर शाळेचा रोल काय राहील. म्हणजे एक 15-20 वर्षांनी आपल्यासारख्या शाळा या खरंच लागतील का नाही हा विचार ही आपल्याला एक संस्था चालक म्हणून सगळ्यांना करावा लागेल. त्यामुळे मला विचाराल, कारण कोरियामध्ये परवा मी टाइम मॅगझिन इकॉनॉमिस्टमध्ये एक मोठी बातमी आली होती की हगिंग पार्लर्स काढले. हगिंग पार्लर्स, हग मला माहिती होतं, पार्लर मला माहिती आहे, हगिंग पार्लर काय काढलंय. तर कोरियामध्ये इतकी तंत्रज्ञान झालेलं आहे, लोक लग्न करत नाहीत, त्याच्यामुळे वेगळे राहतात, त्याच्यामुळे माणूस टू माणूस कॉन्टॅक्ट, मिठी मारण्यासाठी, तो इमोशनल कनेक्ट करण्यासाठी आता त्यांनी पार्लर काढले. तिथे जा, कोणाला तरी प्रेमाची मिठी करा, माणुसकी दाखवा. हे कोरियामध्ये चाललंय. हे कुणामुळे झाले? तंत्रज्ञानाच्या इंडिपेंडन्समुळे झाले. आता कुणाशी बोलायलाच लागत नाही. माझ्या एक फ्रेंड आहेत, त्यांनी अनेक वर्ष मी त्यांना ओळखते. त्यांच्या घरात काय भांडण झालं, त्यांनी ChatGPTला विचारलं, माझ्या बायकोशी भांडण झालं, मी डिवोर्स घेऊ का? तो म्हणला हो गया. म्हटलं आता काय करू? त्यांनी लगेच डायव्हर्सचे पेपरच काढले. त्यांनी मला फोन केला, ChatGPT. म्हटलं अरे हे काय ChatGPT कशाला हो? म्हणेल आम्हाला विचार, आम्ही आहोत ना तुझ्या आयुष्यात, डिवोर्स घ्यायचा नाही आणि कागद फाडून टाका. तो ChatGPT काय सांगतोय तुला? एक अच्छा गमती त्याच्यात त्या तंत्रज्ञानाची. आणि गप्पा मारायला पण लोक असतात त्याच्यात. म्हणजे तुम्हाला जे ऐकायचं ते ChatGPT बोलणार असेल तुम्हाला पाहिजे त्या भाषेत. त्याच्यात चांगली आहे आणि वाईट आहे. मी तुम्हाला गमतीचे भाग सांगितले, पण त्याच्यात अभ्यासपूर्वक करण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही तंत्रज्ञान तुम्हाला नाही मॉनिटर करू शकत. यू हॅव टू कंट्रोल द गेम. टेक्नॉलॉजी कॅनॉट कंट्रोल. म्हणजे मोबाईल नसला तर आता माझं आयुष्य कोलमडून जाणार आहे हे आपला एक समज झालेला आहे. घरातली किल्ली विचाराल पण मोबाईल नाही विसरणार जाताना. जीव कसा विचारते, मोबाईल सापडत नाही. अरे ठीक आहे ना, सापडेल ना, कुठे जाईल, रिंग द्या, सापडेल मोबाईल. पण शिक्षणामध्ये होणारे बदल, AIचं इंटरव्हेन्शन, आज शेतीमध्ये प्रचंड मोठं, मला माहिती नाही आपण सगळे किती सोशल मीडिया पाहता, पण आज सत्या नडाल मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि त्याच्यानंतर एलॉन मस्क यांनी एक बारामतीमध्ये शेतीमध्ये केलेल्या प्रयोगाचं ट्विट केलेलं आहे. तर तुम्ही विचार करा, बारामतीमध्ये मायक्रोसॉफ्ट कृषी विज्ञान केंद्राने एक साखरेवर, मगाशी त्या सायवर अटकली होती त्यांची गाडी, मला काळजी वाटत होती, म्हटलं साखर तुम्ही करू नका, आमचा सगळा मतदारसंघ साखरवाल्यांचा आहे. त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती त्या मगाशी जेव्हा साखर, दुधात साखर, साखरेत दूध, जरा मला थोडी भीती वाटत होती तेव्हा. असं गडबड करू नका महाराष्ट्रात तरी येऊ ना. पण साखर, आता तिथे काय प्रयोग चाललाय, मायक्रोसॉफ्टची चिप ही कृषी विज्ञान केंद्राने त्या शेतीत टाकली आहे. तो सगळा डेटा त्याच्या मोबाईलवर येतो
आणि त्या मोबाईलवरनं तुम्हाला कळतं की पाणी कधी द्यायचं, पेस्टिसाइड्स काय टाकायचे, नाही टाकायचे, सगळं युरिया किती, सगळंच ती प्रयोग चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम तिथे उभं राहते. आणि तिथले 2-4 जे साखर कारखाने ते आता तो प्रयोग वाढवत आहेत, त्याच्यामुळे कपॅसिटी वाढते. ते सत्या नडाल जेव्हा भारतात आले तेव्हा दिल्लीमध्ये ते अश्विनी वैष्णवजींना भेटले आणि त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये मला अश्विनी वैष्णवांचे माझे संबंध अतिशय चांगले आहेत आणि तो त्यांचा मनाचा मोठेपणा, एवढे मोठे मंत्री असून केंद्रातले, त्यांनी मला तो ट्विट फॉरवर्ड केला की अरे बारामती स्टारिंग इन दिल्ली. म्हणलं अरे वा, बहुत अच्छी बात आहे. आणि त्याच्यानंतर इलॉन मस्कनी ट्विट केलं की AI इन फार्मिंग. म्हणजे इलॉन मस्कला जर वाटत असेल की बारामतीमधला इतका मोठा प्रयोग आज यशस्वी जगात होतोय, याच्यापेक्षा काय तंत्रज्ञानाचा अभिमान पाहिजे आपल्याला. आणि ते जर शेतीमध्ये होऊ शकतं तर शिक्षणात होणारच आहे ते, आज नाही उद्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या या संस्थेनी शिक्षणामध्ये, तंत्रज्ञानमध्ये होणारं डिस्रप्शन म्हणा, संधी म्हणा, काय होईल हे मी नाही सांगू शकत, पण पुढच्या 10-15 वर्षात शिक्षणामुळे AI मध्ये होणारे बदल हे आत्मसात करावे लागतील. त्याच्या आयुष्यात किती बदल होतील आज तुम्ही बघता. प्री प्रायमरी, गाववाडी, वस्तीवर छोट्या छोट्या शाळा निघतात, फी येत नाही. मोठ्या शाळांना नर्सरीमध्ये मुलं कमी होत आहेत कारण का लोकांनी घराघरांमध्ये शाळा सुरू केल्या. हा एक खूप मोठा विषय आहे. मुलं आता पहिलीत येतात जास्त कारण का खूप कमी किमतीमध्ये लहान लहान शाळा चालतात आता छोट्या छोट्या घरांमध्ये, फ्लॅट्समध्ये. तर हा सगळा विषय बरोबर आहे ना. मी बघते ना माझ्या मी जे भाषण करते ते काही वाचून आलेलं नाही, लिहून आले विचार मी रोज बघते आणि जगते माझ्या मतदारसंघात. त्यामुळे असं दिसतं, म्हणजे गाडीतून जाताना अशी पट्टी लावलेली असते, म्हणजे असं वाटतं शेड आहे कसली तरी, आणि खाली शाळेचा बोर्ड असतो. मी उतरून परवा इंदापूरमध्ये बघितलं, म्हटलं काय शाळा आहे, म्हटलं अहो पत्र आहे हा. म्हणले नाही नाही खूप शाळा सांगते, आमच्याकडे 18 मुलं आहेत. इमॅजिन 18 मुलं शिकतायत. ते डे केअर सेंटर पण नाही, नर्सरी, इट्स ऑल इन वन. आणि पालकांना वाटतं की आपली मुलं खूप चांगल्या शाळेत जात आहेत. त्याच्यामुळे ह्याचाही गंभीर विचार, आणि माझा विरोध नाही अशांना. एखादी कोणीतरी आपली माऊली जर एखादी शाळा काढत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मग ती शाळा आहे का डे केअर सेंटर आहे हे क्लॅरिफाय झालं पाहिजे. शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही डे केअर सेंटर नाही चालवू शकत, किंवा त्याला काहीतरी रजिस्ट्रेशन, काहीतरी शिस्त, काहीतरी असली पाहिजे, अमाताची मी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार करावा. ही खूप एक अकॅडमिक संस्था आहे आणि दोन्ही भागांमध्ये आपण काम केलं पाहिजे. आपल्याला सरकार दरबारीचे प्रश्न एका बाजूला आणि दुसरीकडे अकॅडमिक, दोन्ही जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत कदाचित आपली लढाई थोडीशी सरकारशी पावळेल, कारण का त्यांना वाटेल हे खूप सिरियस लोक आहेत, हे फक्त काय पैसे निधी मागायला येत नाहीत, ते बाकीचीही अशीचे उत्तम कामं करतात. त्याच्यामुळे थोडंसं कलेने आपण घेऊया. मगाशी मला एक प्रस्ताव आला की आम्ही आता जर आम्हाला निधी आला नाही तर आम्ही शाळा बंद करणार वगैरे. म्हटलं जरा कलेने, थोडा प्यार से, कारण शाळा बंद करून सरकारचं नुकसान होत नाही. मी नेहमी सगळ्यांना सांगते, रस्ता रोको करून नेत्याची गाडी अडत नाही, तो हेलिकॉप्टरनी वरून जातो, उसका क्या है. ट्रेन तुम्ही अडवता त्याच्यात नेता थोडी जातोय, जो तुमचा निर्णय घेतोय त्याला ह्याचा कुठलाच त्रास होत नाही, मग तुम्ही सामान्य माणसाला कशाला त्रास देताय. ज्याच्या दारात आपण गेलं पाहिजे त्याला त्रास झाला पाहिजे, बाकी आपले बिचारे साध्या माणसांना त्रास देऊन उपयोग काय. त्यामुळे आंदोलन करायचं असेल तर त्यांच्या घराच्या दारात जाऊन का बघू काय करायचं. ह्या मताची मी माझं काय आग्रह नाही की सगळ्यांनी तो मत करावा, पण एक आता खासदारांना ठेवा बाहेर त्याच्या, आता माझ्या घराच्या बाहेर आले. पण हा चेष्टेचा भाग झाला. पण माझी एवढीच विनंती की शिक्षकांकडे खूप आदराने मी स्वतः पाहते, म्हणजे तो गुरुवर्य आहे. देव, पालक, म्हणजे आपले देवाचे माझ्यासाठी पांडुरंगाच्या नंतर आई वडील, आई वडिलांनंतर आपले शिक्षक, या संस्कृतीत मी वाढलेले. त्यामुळे मला फार वेदना होतील जर शिक्षकांनी आणि शिक्षा चालकांनी संस्था बंद, म्हणजे सुरू नाही केल्या. माझं म्हणणं आहे, आपलं म्हणणं आहे, आपण उपोषणाला बसू, सेफ, कुणाला त्याचा त्रास नाही, साखळी करू. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी नाही. नवले सर तुमची डबल ड्युटी मी करेन. पण मला असं वाटतंय की थोडंसं पुन्हा एकदा आपण सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करूया. माझी तर तुमच्यापेक्षा जास्त लढाई या सरकारबरोबर असते, त्याच्यामुळे मला काय अडचण नाही लढाई करण्यासाठी. पण जी शिक्षणासाठी लढाई माझ्या राजकीय लढाईसारखी नाही लढत आहे. आपल्याला थोडंसं सुसंस्कृतपणे, कारण का तुमचा मान सन्मान आहे, तुम्ही फार समाजाला दिशा देणारे लोक आहात.
त्यामुळे माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा आज संध्याकाळपर्यंत विचार करून की पुढचं धोरणासाठी न्याय मागण्यासाठी कुठला आपल्याला मार्ग काढता येईल. मार्ग शांततेच्याच मार्गाने काढू. महात्मा गांधींनी जे आपल्यावर संस्कार केले त्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे. कुठलंही म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की शाळा उशिरा सुरू करा. त्याच्यात त्या नेत्याची मुलं त्या शाळेत जात पण नाहीत कदाचित. फक्त आर पाटलांची पोरं गेली असल्या शाळांमध्ये, बाकी सगळी जातात कॉन्व्हेंटला माझी धरून. त्यामुळे माझं असं मत आहे की जो काही तुम्ही विचार कराल तो खूप गांभीर्याने करा. शिक्षणाविषय अतिशय गंभीर हा विषय. तर आपण सरकार आपल्याशी कसंही वागलं तरी आपण आपली नैतिकता सोडूया नको. सरकारने सोडलीच आहे. परवा ते सुरेश धस म्हणले ते बरोबर आहे. सरकारची नैतिकतेची भेटच नाही कधी झाली. त्याच्यामुळे कदाचित त्यांचं काम तसं चाललं असेल. पण आपण नैतिकता नको सोडूया. आज संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. माझ्या एक कौटुंबिक अडचण असल्यामुळे मला यायला थोडासा वेळ झाला. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि चांगल्या कामात आपण नाही करूया ना आपण. पण मग तुमच्यासाठी आंदोलनात मी बसीन, तुम्ही नका बसू. मी उपोषणाला बसू, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उपोषणाला आपण दोघं तिघं आणि ज्यांना शुगर आहे त्यांना बसायला परवानगी नाही. दे हॅव टू बी प्रॅक्टिकल. त्याच्यामुळे मला असं वाटतं वयाचा आपण मान सन्मान करून तुम्ही ठरवा काय असेल. पण जर शिक्षक हे सगळ्यांना आंदोलनाला बसायची तयारी असेल तर साखळी आंदोलन करू. पण सगळ्यात जास्त दिवस त्या आंदोलनाला मी देईन हा शब्द तुम्हाला देते. पुन्हा एकदा आपण एवढ्या लांबून इथे आला. अनेक प्रश्न, अनेक लोकांची खूप दिवसांनी काझी साहेबांची भेट आज खूप दिवसांनी झाली. आणि अनेक लोकांनी अतिशय चांगल्या संस्था ज्या इथे चालवल्या आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करते. पुन्हा एकदा संस्था चालक आज आलात. जर कुणाची काही गैरसोय झाली असेल तर ती आमची पोटात घ्या. आणि जात असताना काही सूचना पुढच्या कार्यक्रमाला सुधारणा करण्यासाठी असतील तर जरूर करा. एक फीडबॅक फॉर्म हा सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी चांगला असतो. एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. ताई म्हणाल्या की मी हुशार नाही. कदाचित शालेय अभ्यासक्रमात त्यांना खूप मार्क मिळाले नसतील, कारण नंतर मिळाले, पण